जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कैलासवासी सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना सूर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार तर उत्कृष्ट मेहंदी कलेचे प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवार्ड देऊन गौरविण्यात आले। लेकिन इस मंच में मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जहाँ पे हम लोग हिंदू मुसलमान की बात करते हैं तो यहाँ पे हमको बराबरी देखने को मिल रही है, समानता देखने को मिल रही है। एक बार इस मंच के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। इसी के साथ साथ यहाँ सामने जो इतना खूबसूरत, जब हम आए तो देशभक्ति के ऊपर गीतों का कार्यक्रम चल रहा था, बहुत ही खूबसूरत। हमने आखिरी गाना सुना, लेकिन हम समझ चुके थे कि इस कार्यक्रम का मतलब किस तरह का मंजर रहा होगा, किस तरह से यहाँ पे बच्चों ने परफॉर्म किया होगा। और इस तरह के कार्यक्रमों का आयोजन जब हम करते हैं, जैसे कल 15 अगस्त हो गई, और 15 अगस्त के बाद जब इस तरह के कार्यक्रमों का आयोजन हम करते हैं तो हमारे बच्चों को परफॉर्म करने के लिए हम स्टेज तो देते हैं, लेकिन साथ ही साथ इस देश के लिए, जैसे अभी थोड़ी देर पहले सभा जी ने कहा था कि हिंदू मुस्लिम सभी ने अपना खून बहाया था, तो उनको एक बार फिर से याद करने की और उन्हीं से प्रेरणा लेने का। जय हिंद। जनसहयोग सेवाभावी संस्था आयोजित मेरी जान तिरंगा है व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव सोहळा आज इथं आयोजित केलेला आहे। त्या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परममित्र इंजिनियर RD मगरजी, त्या सोहळ्याला अजून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रम काळेजी, त्या सोहळ्याला उपस्थित जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित केलेला मेरी जान तिरंगा या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या नावाने तो देणारा पुरस्कार आहे, त्या लोकांचा सन्मान आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि व्यासपीठावर आलेले आताच आदरणीय लोकप्रिय आमदार श्रीयुत विक्रम काळे साहेब, आमचे मित्र सत्तार इनामदार साहेब, आग्रहून आलेले देशमुख साहेब, जलील पटेल साहेब, बशीर अहमद साहेब आणि आदरणीय आमचे लेडी सगळ्या फराह नाग मॅडम, डॉक्टर कौशल मॅडम, भरपूर जण, सगळ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाही कारण सरांना जायची गडबड आहे। आम्हाला बोलायचं मेमूदबाई सांगतो 10 ते 15 मिनिटातच आवडायचं आणि आम्हाला काही बोलण्याचा मोह आवडता येत नाही, कारण आमदार साहेब पण आलेले आहेत। आज मी सगळ्या विचार बोललं, पण मेन आज मी जे आपलं स्वातंत्र्य दिवस 79 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्याबद्दल बोलणार आहे। मित्रांनो आणि भगिनींनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशासाठी त्या स्वातंत्र्यवीराने जे बलिदान दिले, ज्या महान व्यक्तीने आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे, त्या लोकांना वंदन करण्यासाठी आजचा दिवस आपला हा 15 ऑगस्ट असतो। कारण आपण बघितलंय समाजामध्ये आपण जो निश्चिंत राहतो ना, हे सगळं आपल्या सीमेवर असणाऱ्या आपल्या सैनिकांच्या जीवावर, जे आपले अहोरात्र आपल्यासाठी देशामध्ये ऊन वारा पाऊस कोणाची तमा न करता ते जातात। अरे ज्या वेळेला एखाद्या शहीदाचं एखादी डेड बॉडी घरी येते ना, त्या डेड बॉडी आल्यानंतर त्या घरातल्या त्या माऊलीवर काय बितत असेल, त्या माऊलीवर काय बितत असेल, म्हणून म्हणतात ना, बोझा होगा जिस आंगन का चिराग, बोझा होगा जिस आंगन का चिराग, उस घर की दीवारें भी रोई होंगी।